उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहे। पूरग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत। चौसाळा जवळच्या पुलाची त्यांनी पाहणी केली आहे। अधिकाऱ्यांना पुलाची उंची वाढवण्याबाबत त्यांनी सूचनाही दिल्या आहेत। बीडमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री अजित पवार 6 वाजल्यापासून दौऱ्यावर निघालेत। चौसाळा जवळ असलेल्या एका पुलावरून नदीचं पाणी वाहिल्यानं मोठं नुकसान झालं होतं। त्या ठिकाणी अजित पवार यांनी पाहणी केली। यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना या पुलाची उंची वाढवण्याची, नदी पात्राचं रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून। आमिर, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर असतील, काय अधिक अपडेट? अंकिता, नक्कीच जर आपण बघितलं तर बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीडचं म्हणजे पूरग्रस्त भागात त्याचा दौरा चालू केलाय। सकाळी तर 6 वाजल्यापासून हा दौरा चालू आहे। बीडच्या चौसाळा इथे पोहोचलेले आहेत। पुलाची पाहणी केली आहे। त्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत होतं। त्या पुलाची आता उंची वाढवण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले। आता अजित पवार तर चौसाळा भागात तर शिंगी बुर्दुक या गावात आलेले आहेत। यानंतर आता पुढे येतं रायमूर, शिरूर या तालुक्यात सुद्धा अजित पवार जाणार आहेत। सकाळपासूनच शेतकऱ्यांना संवाद साधत आहेत। ज्या पूरग्रस्त लोक आहेत त्यांना सुद्धा मदत भेटली का हे विचारपूस करत आहेत। जे सरकारने पैसे दिले होते, तुम्हाला धान्य पाटील होतं, हे भेटलंय का हे सुद्धा अजित पवारांनी स्थानिक लोकांना विचारून घेतलेलं आहे। निश्चित आमिर, खरं तर कालपासून आपण पाहतोय की शेतकरी या नुकसानीमुळे आक्रमक झालेले आहेत। शेतकऱ्यांनी या नेते मंडळींचा ताफा अडवला, त्यांच्याकडे मागणी केली। अजित पवारांची सुरक्षा कशा पद्धतीने वाढवण्यात आली आणि शेतकऱ्यांची नेमकी मागणी काय? नक्कीच अंकित, जर आपण बघितलं तर अजित पवारांची सुरक्षा नेहमीप्रमाणे जे आहे ते सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे। पण शेतकऱ्यांची जी मागणी आहे की त्यांचे जे नुकसान झालेलं आहे, म्हणजे आता विशेष म्हणजे आता काही भागात आता शेतकऱ्यांची जी जमीन होती ते काही जमीन वाहून गेलेली आहे। काही पीक जे हातातोंडाला खात आलं होतं ते सुद्धा खराब झालेलं आहे। तर सगळं तर ओला दुष्काळ जारी करावा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। निश्चित, धन्यवाद आमिर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर आहेत। तर यावेळी पूरग्रस्त भागाची पाहणी त्यांच्याकडून केली जाते। चौसाळा जवळच्या पुलाची त्यांनी यावेळी पाहणी केलेली आहे। शेतकऱ्यांशी, अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांनी या सगळ्या पूरस्थितीचा आढावा घेतलाय।